बघा, दरवर्षाप्रमाणे म्हणजे ज्याला हजारो वर्षाची परंपरा, वेताळ महाराज यांची जत्रा भरते. वेताळ महाराज, जानकाई, कानकाई सगळे देव आहेत त्यांच्याबरोबर. तर यंदाही मोठ्या उत्साहात तू तर बघत असेल ना गावकरी कसे येतात ते दर्शनाला. मग ही गर्दी सुरुवात आहे आता, संध्याकाळपर्यंत असतात. त्याला कारण असं आहे, सगळे लोक वेताळाचा आज एकदम आवर्जून म्हणजे आशीर्वाद घेतात, त्यांच्या चरणी नतमस्तक होतात. आता हे करत असताना हे करण्यामागचा उद्देश काय? आता तू मगाशी म्हणालात ना की बाबा इलेक्शनचा पण पिरियड आहे. आता प्रकार असा आहे का, हे जे गाव आहे काल्हेर, हे तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव. आणि जे आपले खासदार आहेत ना कपिल पाटील, म्हणजे केंद्रीय मिनिस्टर, पंचायत राज मिनिस्टर जे आहेत, त्यांचा हा गाव वाटतं. कदाचित मला वाटतं पाटील साहेबांनी त्यांना आमंत्रण केलं. म्हणजे आवर्जून त्यांच्या भाषणात या कुठेही या जिल्ह्यात त्यांचं हे असो, म्हणजे दौरा असो, कार्यक्रम असो, भाषण असो, पण काल्हेरचा उल्लेख केल्याशिवाय ते भाषण त्यांचं पुरं म्हणजे आम्हाला ते आवडतात, त्यांना आम्ही आवडतो. काल्हेर गावच्या प्रगतीत जो मोठा शिवाचा वाटा आहे ना, तो कपिल पाटलांचा. हे तर सगळेच ना म्हणजे नाकारू शकत नाही कोणी. आज प्रकार असे, आता मेन विषयाकडे वळू. आज वेताळ महाराज आहेत, जानकाई, कानकाई किंवा अन्य महाराज आहेत, आज त्यांचा मोठा उत्सव आहे. आज आम्ही गावाकडून त्यांच्याकडून एकच आशीर्वाद मागतो की येणाऱ्या काळात आमच्या गावावर जे येणारे करोनासारखे मागे संकट आलेले, तसेच संकट न येवो, गावची भरभराट भरपूर होवो. बरोबर, लहान थोरांना शैक्षणिक याच्यात असो, नोकरी कामधंद्यात त्यांची प्रत्येकाची प्रगती हो. आणि आम्ही विशेष प्रार्थना कसली करतो की यावेळेस मला वाटतं गेल्या 5 वर्षापूर्वी किती मताने आलते, किती फरकाने आलते पाटील? ती 1.5 लाखाने. तर आम्ही ती पण प्रार्थना केली की यावेळेस पाटील साहेब 5 लाखाने येऊ दे. म्हणजे या सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना प्रार्थना करतो आणि ते येतील, त्याच्याबद्दल दुमत नाही. धन्यवाद. बस नाही. आमच्या या वेताळ महाराजा जन्मोत्सवाच्या सर्व ग्रामस्थांना, भिवंडीवासियांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 100 वर्षे पूर्ण होऊन गेलेले आहेत. आजपर्यंत या पंचकोशीमध्ये जादूटोणा चालत नाही. त्याच्यानंतर वेताळ महाराज आज सैतानचा राजा असा बोलला जातो. करणी वगैरे चालत नाही. मोठ्या उत्साहाने हा साजरा केला जातो महोत्सव. एवढ्या 24 गावा, एवढ्या 70 गावामध्ये अशी यात्रा कुठं भरत नाही. आणि नवसाला पावणारा देव आहे. एवढं वर्ष कुठलीही अनुचित असा प्रकार घडलेला नाही आहे. तुम्ही बघसाल की आम्हाला जागा कमी पडते आणि सर्व जावई भाऊजी सर्व पाहुण्यांचे एक वेगळ्या पद्धतीने स्वागत केलं जाते. आणि आमच्या सर्व राजकीय नेते पण एकत्र येऊन ही साजरा करतात. याच्यामध्ये कुठला राजकारण नाही. काही ना, आता पण इलेक्शन चालू आहे, पण तो तुम्हाला दिसून येणार नाही. सर्व एकत्र येऊन साजरा करतात. थोड्या वेळात आता बलिप्रथा जी चालू होईल, 100 वर्षापासूनची परंपरा आहे ती तोडता येणार. त्याच्यामध्ये अंधश्रद्धा पण आपण बोलू शकत नाही, पण एक परंपरा आहे, तिला आपल्याला प्राधान्य देणं जरुरी आहे. आणि ते भक्त लोकांचा पण आम्हाला मान सन्मान देणं जरुरी आहे. सर्व नेते मंडळी आणि मोठ्या उत्साहानं साजरा केला जाते. मोठी ट्रस्टी आहे. खरोखरच मी मीडिया माध्यमाचे भिवंडी उत्तरांचे पण हार्दिक स्वागत करतो आणि तुम्हाला पण आम्ही आमच्या याच्यामध्ये सामील करतो आणि तुम्हाला पण आमंत्रण करतो. जेवून खाऊन मजा करून जा. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मी कल्पना पाटील, ज्ञानेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा. आमच्या काल्हेर गावच्या वेताळ महाराजांची यात्रेला येणाऱ्या आणि अग्निमातेच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे मनापासून, माझ्या परिवारातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा. मी देवाला हीच प्रार्थना करेन की सर्व लोकांचे आरोग्य स्वस्थ निरामय राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. वेताळ महाराज व अग्निमाता मंदिर, अग्निमाता यांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्वांना माझ्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सालाबादप्रमाणे काल्हेर गावची यात्रा ही वैशाख शुद्ध अष्टमी नवमी या दिवशी होते आणि ती मोठ्या
उत्साहामध्ये साजरी होते. प्रत्येक जण ही जत्रा म्हणजे आपली खरोखर एक याची पर्वणी असते आणि त्याप्रमाणे प्रत्येक जण आपली उत्सवामध्ये सामील होऊन हे साजरा करते. मी वेताळ मंदिर काल्हेर या कमिटीचा अध्यक्ष या नात्याने सर्व काल्हेरवासियांना यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि असेच यात्रा दरवर्षी आपल्या गावामध्ये साजरा होऊ ती आपण हे करू शकतो एवढंच आपली विनंती करतो. धन्यवाद. यात्रेकरूंचं स्वागत. आमच्या गावचं जागृत देवस्थान नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे. सगळ्यांच्या मनोकामना येथेच पूर्ण होतात म्हणून भरपूर गर्दी होते आणि ती शांततेने पार पडते. मी मंडळाचा कार्याध्यक्ष प्रदीप विश्वनाथ पाटील सगळ्यांचे स्वागत करून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. ताज्या नारळ येतील या काढून घे. चला प्रथम सर्व काल्हेर ग्रामस्थांना, परिसरातील बांधवांना, भाविक भक्तांना तसेच या देवावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताला या जत्रेनिमित्ताच्या हार्दिक शुभेच्छा. परंपरा हा शब्द फार जुना झाला. आमच्या देवावरचा विश्वास आणि आजच्या दिवशी देव आम्हाला दर्शन देण्यासाठी येतात या उद्देशाने आम्ही हा जत्रा उत्सव साजरा करतो. कारण काल्हेर गावातील प्रत्येक माणसाला वाटते की नाही आजच्या दिवशी देव आम्हाला आमच्यामध्ये येऊन आम्हाला काहीतरी देऊन जातो. ही एकता आणि ही अखंडता राहण्यासाठी हा उत्सव आम्ही साजरा करत असतो आणि या कमिटीला समस्त ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद असतो म्हणून हा सोहळा अत्यंत आनंदाने साजरा होत असतो. पारंपरिक जरी असला, वाडवडिलांनी जरी नियम दिलेला असला तरी हा वारसा जपण्याची आताच्या तरुणाची जी जिद्द बघितली तर यापुढे हा किती वर्ष सोहळा चालेल हे सांगू शकत नाही. जोपर्यंत बोलतो ना, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा सोहळा चालत राहणार. इतका महत्वपूर्ण आणि आम्हाला आनंद देणारा, आम्हाला सांस्कृतिक, क्रीडा प्रत्येक गोष्टीमध्ये या देवाचा आम्हाला खूप सहकार्य आहे. आमच्या ग्रामदेवतांचा सहकार्य आहे. म्हणून आज आमचं गाव यशस्वी पदार्पण करून प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये आज खरोखर चांगली प्रगतशील आहे. म्हणूनच आम्हाला आनंद वाटतो की नाही पुनर्जन्म व्हावा तर काल्हेर या गावी व्हावा, वेताळ देवाच्या चरणी व्हावा असं आम्हाला वाटते. आयोजनाचं काम करते पण ग्रामस्थ ते सहकार्याने काम करते. त्याच्यामुळे हा सहकार्याने होणारा उत्सव अतिशय आनंदाने पार पडतो. खरं तर हा गाववाल्यांचा खरा उत्सव आहे आणि त्यांच्या बरोबर आम्ही साजरा करतो, आमच्या बरोबर ते साजरा नाही करत. हा गाववाल्यांचा मोठेपणा आहे आणि ते आमच्यावर विश्वास ठेवून करतात. त्यामुळे आम्हाला काम करायला अतिशय उत्साह वाटतो. काय प्रार्थना असेल? आम्हाला कष्ट करण्याची बुद्धी दे, कष्टातून आम्ही आमचं आयुष्य उभं करू एवढी त्यांच्याकडे प्रार्थना. शुभेच्छा देऊन टाका शेवटला. आपल्या माध्यमातून समस्त भिवंडी ठाणेकर जे काय असतील युट्यूबच्या माध्यमातून ज्यांना आमच्या बोलण्यावर विश्वास आहे, आमच्या देवावर विश्वास असेल त्यांना काल्हेर गावच्या यात्रेच्या खूप खूप आनंदमय शुभेच्छा. नमस्कार सर्वांना काल्हेर जत्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देत आहोत. माधवराव परिवार तसेच काल्हेर ग्रामस्थांच्या वतीने वेताळ मातेची, वेताळ देवताची तसेच आग्नेय मातेची, त्याच्यानंतर आपल्या ज्ञानेश्वर मंदिराच्या निमित्ताने सर्व भक्तिभावाने दर्शनाला येत असतात आणि आपापले मनोगत इथं व्यक्त करत असतात देवाला आणि देवाची आराधना करून आपलं जीवन सफल्य करण्याचा प्रयत्न करत असतात. वर्षातून सतत येत असतात पण आजच्या दिवशी महत्त्वाचा दिवस आहे म्हणून आज सर्वजण आपापलं नैवेद्य दाखवून आपलं तर्पण करत असतात इथं आणि देवाला प्रार्थना करत असतात आणि सर्वांना सुखी ठेव म्हणून प्रार्थना करून तसंच आमच्या माधवराव पाटील आळी तसंच माधवराव पाटील कुटुंबाच्या वतीने आम्ही संगीता विनय पाटील आणि विनय माधवराव पाटील यांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देत आहोत. नमस्कार. त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि हा वर्ष गेला आहे एकदा खूप धडाक्यात चांगल्या पद्धतीने जावं
गावाच्या वेताल महाराज आणि अग्निदेवी माता यांच्या यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. येणाऱ्या सर्व भाविकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि सुख आणि समृद्धी राहो हीच वेताल महाराज आणि अग्निमातेला प्रार्थना आहे. धन्यवाद. आपल्याला आता 30 वर्ष होतील आणि वेताल महाराज जन्मोत्सवाला 103 वर्ष होतील. आजपर्यंत कुठली जादूटोणा कुठलाही घोड्यावर बसून वर कुठला येत नाहीत आणि करणी वगैरे चालत नाही. असा आमचा वेताल महाराज सैतान का राजा वेताल महाराज की जय. आमच्या बालसेनेला 30 वर्ष होतील. फ्रीमध्ये अनलिमिटेड सर्वात उत्तम अशी सर्वात भारी क्वालिटीचा आम्ही ज्यूस वगैरे आणि सरबत दिला जातो. बालसेनेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष कुठलाही या जत्रेमध्ये कुठला अनुचित प्रकार घडत नाही. सर्व राजकीय नेते एकत्र येऊन साजरा करतात. जावई अतिथींचं आम्ही सर्व स्वागत करतो, भाऊजींचं स्वागत करतो आणि ही उत्सव बघायला गेलं 70 गावामध्ये 1 नंबर अशी यात्रा भरली जाते. आम्हाला जागा अपुरी पडते आणि तुम्ही मीडियावाले आज येऊन जो प्रसार करता आमच्या वेतालमध्ये तुमचे पण आम्ही हार्दिक स्वागत करतो. मटणानं जेवून जा, आनंद साजरा करू आणि सर्वांना वेताल महाराजच्या जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. जय. सीता दीपक पाटील, ग्रामपंचायत काल्हेर सरपंच. वेताल महाराज जानकाई कानकाई माताची जत्रा आणि अग्निमाता आणि कालिका माता आमच्या गावातल्या सर्व गावकऱ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. सर्व यात्रेच्या काल्हेर गावातल्या यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. ओके बस.